शेगाव तालुक्यातील ढोर-जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषद अंतर्गत सुशोभीकरणासाठी आलेल्या सुमारे 13 ते 14 लाख रुपयांचा निधी ठेकेदार आणि इंजिनियर यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून लाखो रुपयांचा निधी हडपण्याचा प्रयत्न। यामध्ये कार शेड पार्किंग व पेइंग ब्लॉक बसवणे या कामात मोठा भ्रष्टाचार। वारंवार तक्रार करूनही ठेकेदाराला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदच्या अंतर्गत ग्रामीण आरोग्य केंद्र ढोर-जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे सुशोभीकरणाकरता आणि समोरील गाड्यांचं पार्किंग, आतील पेव्हल ब्लॉक व इतर जे कामं आहेत त्याच्याकरता जिल्हा परिषदेमधून जो निधी मिळालेला आहे त्या निधीमधून जे काम चालू आहे ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे आणि असे कामं परत परत होत नसतात। दिलेल्या इस्टिमेटप्रमाणे हे काम अजिबातच झालेले नाही। ढोर-जळगाव येथील ग्रामस्थ किंवा या कामावर जे लक्ष देणारे नागरिक आहेत त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्याच्या नंतर त्यांनी या गोष्टीचा उलगडा करायचा प्रयत्न केला। त्यामुळं जिल्हा परिषदचे CO असतील, पंचायत समितीचे इतर अधिकारी असतील, इंजिनियर असतील, त्यांनी या कामाची चौकशी करावी, क्वालिटी कंट्रोलवाल्याला सुद्धा बोलावं आणि आहे त्या इस्टिमेटप्रमाणे काम करून द्यावं अशी ढोर-जळगाव येथील नागरिकांची मागणी आहे। आणि जर ते अधिकारी आले नाही, त्या कामाची चौकशी झाली नाही आणि ठेकेदाराला जर अधिकाऱ्यांनी वरचीवर मॅनेज करून जर काम रेटायचा प्रयत्न केला तर ढोर-जळगाव येथील युवक, नागरिक व जे रुग्ण येतात ते निश्चितपणे रस्त्यावर येतील आणि त्यावर चांगल्यापैकीचं आंदोलन छेडले जाईल। कदाचित रस्ता रोको होईल, कदाचित आमरण उपोषणाची सुद्धा युवक मागणी करीत आहेत। तेव्हा कृपया या कामाची चौकशी करावी, अधिकाऱ्यांनी यावं, क्वालिटी कंट्रोलवाल्यांनी यावं, एवढीच आमच्या ढोर-जळगावच्या नागरिकांतर्फे मागणी आहे। मी शरद लक्ष्मण खोसे, राहणार ढोर-जळगाव तालुका शेवगाव। आमच्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुशोभीकरणासाठी कामानिमित्त शासनाकडून 12 ते 13 लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला असून येथील काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आणि उपअभियंता यांच्या मिलीभगतच्या केल्यामुळे इथे कामाचं एकदम निकृष्ट असं काम झालेलं आहे। ह्या कामाची सदर चौकशी करण्यात यावी ही नम्र विनंती। अशा निकृष्ट पद्धतीचं काम झालेलं आहे। याच्यामध्ये फक्त 2 इंच टाकून सिमेंट नाही, काही नाही।